माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांमुळेच आज मी सुखरूप तुमच्या समोर बसलोय. विचारा तुमचे प्रश्न. साहेब, त्या मुली कोण होत्या? टेररिस्ट होत्या का? आणि तुमच्यावर हल्ला करण्याचं कारण कळलंय का? ते कारण अजून समोर आलेलं नाहीये, पण आम्ही पूर्ण पोलीस फोर्स लावलेला आहे. लवकरच त्या मुलींचा शोध घेतला जाईल. साहेब, एवढा मोठा हल्ला झाला, तुमच्या छातीवर बॉम्ब लावून तुम्हाला उडवून देण्याचा प्रयत्न केला गेला आणि तरी तुम्ही वाचलात. तुम्ही कुणामुळे वाचलात असं तुम्हाला वाटतं? नक्कीच नंदाक्काच्या आशीर्वादाने मी वाचलो. तिने सगळी सूत्र फिरवली आणि बॉम्ब स्क्वॉडला बोलवलं. विरोधकांनी तुमच्यावर जे आरोप लावलेत त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? ते आरोप सगळे खोटे आहेत. मुळात निवडणूक जिंकण्यासाठी मी सगळं का करीन? मी माझ्या कामानी, माझ्या कष्टानी आणि कार्यकर्त्यांच्या जोरावरती निवडणूक जिंकायला सक्षम आहे. पण ज्या मुलीचा खून झालाय तिच्याबद्दल काय सांगाल? ज्या मुलीचा खून झाला तिच्याबद्दल मला खरंच खूप वाईट वाटतंय. दुःख आहे त्या गोष्टीचं. पण हे सगळं तुम्ही स्वतः घडवून आणलं नसेल, याला पुरावा काय? आणि अपोजिशन लीडर कदाचित खरं सुद्धा बोलत असतील आणि तुम्हीच त्या मुलीला मुद्दामून चेक देऊन तिचा खून घडवून आणला नसेल, असं कशावरून? आई काय बोलताय तुम्ही? मी हे सगळं का करीन? नाही, राजकारणी माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो हे सगळ्यांनाच माहिती आहे साहेब. हे बघा, मी तसला राजकारणी नाहीये. हो, पण हे तुम्हाला वाटतंय. जनतेला तर असंच वाटतंय की तुम्ही हे सगळं जाणीवपूर्वक केलंय. नाही, म्हणजे तुम्ही या प्रकरणात निर्दोष आहात याचा एखादा पुरावा असता तर? मी देते पुरावा. आता हा शुभ्या कोणाला घेऊन आलाय? या त्याच मुलीच्या आई आहेत जिला श्रावणी मॅडमांनी चेक दिला होता. आणि त्या चेकसाठी त्या बिचारा मुलीचा खून झाला. आई, बोला. मी आई, अजिबात घाबरू नका. तुम्हाला जे बोलायचं ते बोलून टाका. ज्या मुलीचा खून झाला ती माझीच मुलगी होती. माझा नवरा विश्वंभर साहेबांचा कार्यकर्ता आहे, पण तो खूप दिवसापासून आजारी आहे. त्यामुळे साहेबांची भेट नाही. जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचं ऑपरेशन करावं लागेल, तेव्हा मी माझ्या मुलीला साहेबांकडे पाठवलं. साहेब कुठेतरी कामात होते, पण त्यांच्या मुलीनं मदत केली. 1,00,000 रुपयाचा चेक त्यांनी माझ्या मुलीच्या हातात दिला. खरंच श्रावणी मॅडम लय चांगले आहे. पण माझ्या मुलीचा खून झाला, पण तो चेक आमच्यापर्यंत पोचलाच नाही. सवरस होता ना. साहेब, मी बोलू? बोल. यावरनं हेच सिद्ध होते की श्रावणी मॅडमांनी ह्यांच्याच मुलीला चेक दिला होता, तो बी ऑपरेशनसाठी. नंतर त्या गुन्हेगारांनी तो चेक चोरला, त्यातनं पैसे बी लाटले. त्यामुळे या प्रकरणात साहेबांचा किंवा श्रावणी मॅडमांचा हात नाहीये. आणि जे आता टीव्हीवर चालू आहे ना, तो विरोधी पक्षाचा डाव आहे. ते सगळं खोटं नाटं पसरवत आहेत. या शुभ्याने श्रावणीची इमेज तर क्लीन केली. गाडगे पटलाचा बारे फुस झाला. मी ना शुभ्याला हलक्यात घेऊन चूक केली. मला आशा आहे की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. त्यामुळे ही प्रेस कॉन्फरन्स इथेच संपली असं मी जाहीर करतो. तुम्ही येऊ शकता. तब्येत कशी आहे त्याची आता? आता ठीक आहे ती.
शिवू यांचे मिस्टर आपले कार्यकर्ते आहेत, त्यांना 2 लाखाचा चेक दे ट्रीटमेंटसाठी. शिव यांचा चहा बनायचं बघ. या कमाल केली शिवू तू. विरोधकांचा डाव उधळून लावलास. साहेब आणखी एक बोलायचं होतं. बोल. साहेब जे काय झालं ते खरंच वाईट झालं. त्या मुलीचा खून होणं, तिच्या आईवडिलांना त्रास होणं आणि या सगळ्याचा फायदा विरोधी पक्षाला होणं, त्यांनी तुमच्यावर आरोप करणं, मला सगळं मान्य. पण श्रावणी मॅडमांनी जे 1 लाख रुपये दिले त्याच्यामध्ये त्यांचा उद्देश चांगलाच होता. तुम्ही खरंच श्रावणी मॅडमांकडनं 1 लाख रुपये घेणार आहात? बरोबर आहे शिवू तुझं. तिने आता मला 1 लाख रुपये द्यायची गरज नाहीये. अरे वाटलंच मला हा शुभ्यानं काहीतरी गडबड करणारच. नाही नाही नाही, काहीही झालं तरी माझा प्लॅन फ्लॉप नाही होऊ शकत.